भेगडेंना भाजपमध्ये कोण विचारतं असं सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे। तर युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही। दोन्ही नेत्यांच्या खडाजंगीनं जिल्हा परिषदेमध्ये युती तुटणार का असा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे। अजिबात कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही। या संदर्भात कुठेतरी एखादी कार्यकर्ता गेला भेटला म्हणजे ती काय युतीच्या संदर्भातली बोलणी असं होत नाही। आम्ही आमचं स्वतंत्र पक्षाच्या कार्ड कमिटीमध्ये निर्णय घेतलाय की आम्ही स्वतंत्र या ठिकाणी लढणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आम्ही मावळ तालुक्याच्या निवडणुकीत कुठली युती करणार नाही। मागच्या वेळेस आमदारांनी देखील सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर की आम्ही युती करून चूक केली, आम्ही स्वतंत्र लढणार आहोत। या त्यांच्या वक्तव्याचं मी त्यांना आठवण करून देतो। बाळाभाऊ भेगडेंना कोण विचारतो भारतीय जनता पक्षात? माझा प्रश्न आहे त्यांना आज ओपनली। बाळाभाऊ भेगडेंना भारतीय जनता पक्षात आणि गणेश भेगडेंना कोण विचारतं? त्यांना जर विचारत असतील तर मला जिल्हा अध्यक्ष का फोन करतात? मला भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष का फोन करतात? मला मुख्यमंत्री मोदींच्या कार्यालयातून का फोन येतात? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही पण येता, मी पण जात असतो। बघू कोणाला किती किंमत आहे। मग हे जे काय चाललंय ना तुमचं म्हणावं दाखवायचं एक आणि करायचं एक, हे बंद करा। तुम्ही इथल्या लोकांना वेठी धरून किंवा त्यांना गोल गोल फिरून जे फसवताय ना हे बंद करा म्हणावं। आणि यानंतर पुढची बातमी पाहू।